आतापर्यंत आपण रेस्पिरेशन मध्ये ग्लायकोलिसिस आणि क्रेब्स सायकल पाहिलं. आता आपण पाहूया इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये काय असतं, NADH2 आणि FADH2 यापासून किती ATP तयार होतात आणि कशा प्रकारे ते तयार होतात ते आपण पाहणार आहोत इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये. तर मला एक सांगा की ग्लायकोलिसिस आणि क्रेब्स सायकल या दोन्ही मध्ये मिळून किती NADH2 आणि किती FADH2 तयार झाले. तर FADH2 एकाच ठिकाणी तयार झाला होता क्रेब्स सायकल मध्ये 7व्या पोझिशनला, तिथे एक FADH2 तयार झाला होता फक्त, आणि बाकी 3 NADH2 सायकल मध्ये झाले होते. ते 3 NADH2 ग्लायकोलिसिस मधला 1 NADH2 किती झाले, 4 NADH2. आणि जेव्हा पायरुव्हिक ऍसिडचे कन्व्हर्जन ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये झालं होतं, जेव्हा पायरुव्हिक ऍसिडचे कन्व्हर्जन ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये झालं होतं, तेव्हा 1 NADH2 तयार झाला होता. असे मिळून किती NADH2 झाले, ग्लायकोलिसिस मधला 1, पायरुव्हिक ऍसिडच्या ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये तिथे 1, एकूण 2, आणि सायकल मधले 3 NADH2, म्हणजे एकूण 5 NADH2 तयार झाले आणि 1 FADH2 तयार झाला. आता आपण ग्लायकोलिसिस मधल्या NADH2 चं मी नंतर सांगतो. आता क्रेब्स सायकल मध्ये जे NADH2 आणि FADH2 तयार होतात ते आपण पाहूयात इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये कशा प्रकारे. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन कुठे होते, मायटोकॉन्ड्रियाचं जे इनर मेम्ब्रेन असतं तिथे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन होते. आणि क्रेब्स सायकल कुठे होत असते, मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये. तर आपण पाहूया इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, जे की क्रेब्स सायकल मध्ये तयार झालेले जे NADH2 आहेत, हा NADH2 आपण पाहणार आहोत. आता तो NADH2 एंटर करतो आणि तो काय करतो, NADH2 इलेक्ट्रॉन रिलीज करतो. ही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये काय असतं की हे FMN सायटोक्रोम हे आयन प्रोटीनिंग कंपाऊंड असतात आणि ते इलेक्ट्रॉन कॅरियर असतात. आणि ही पूर्ण प्रोसेस कुठे होते, मायटोकॉन्ड्रियाच्या इनर मेम्ब्रेनवर ही पूर्ण प्रोसेस होते. NADH2 काय करणार, 2 इलेक्ट्रॉन रिलीज करणार आणि 2 प्रोटॉन्स रिलीज करणार. इलेक्ट्रॉनचं काय होणार ते पाहूया, प्रोटॉनचं नंतर सांगतो. आता प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन रिलीज केल्यामुळे हा काय होणार, ह्याचा ऑक्सिडेशन होणार आणि बनणार NADH2 चं बनणार NAD+, आणि 2 इलेक्ट्रॉन FMN घेणार, फ्लेविन मोनो न्यूक्लियोटाइड. मग ह्याचं काय होणार, रिडक्शन होणार. मग या प्रोसेस मध्ये एक ATP तयार होणार. कुठून, ADP आणि IP, इनऑर्गॅनिक फॉस्फेट आणि ADP चा ATP तयार होणार. इथे एक ATP तयार झाला. आता हे 2 इलेक्ट्रॉन असेच सिस्टीम मध्ये चेन मध्ये फिरणार. FMN पासून सायटोक्रोम बी पासून C1C आणि सायटोक्रोम C नंतर A3. आता ATP कुठे कुठे तयार होतो, सायटोक्रोम बी पासून C1 पर्यंत गेल्यानंतर ATP तयार होणार, दुसरा ATP तयार होणार, आणि तिसरा लास्ट ATP सायटोक्रोम A2 सायटोक्रोम A3 मध्ये एक ATP तयार होणार. आणि शेवटी इलेक्ट्रॉन कुठे जाणार, ऑक्सिजनला. इथं आता ऑक्सिजन आलाय, आतापर्यंत कुठेच ऑक्सिजनचं काही काम नव्हतं. इथे ऑक्सिजन ही टर्मिनल रिएक्शन आहे. आणि इकडचा जो प्रोटॉन आला NADH2 पासून जो प्रोटॉन आला होता तो आणि ऑक्सिजन मिळून इथं काय बनवतात, आणि इलेक्ट्रॉन मिळून, प्रोटॉन, ऑक्सिजन आणि इलेक्ट्रॉन मिळून काय बनतो, वॉटर बनतो. आता एका NADH2 पासून किती ATP तयार झाले, 1, 2 आणि 3. हा NADH2 कुठला आहे, क्रेब्स सायकल मधला NADH2 आहे. ग्लायकोलिसिस मधला NADH2 जो आहे तो इथून एंटर करणार, सायटोक्रोम बी पासून तो एंटर करणार, आणि त्याच्यामुळे किती ATP तयार होणार, 1 आणि 2. ग्लायकोलिसिस मधला NADH2 आहे तो इथून एंटर केल्यामुळे ही प्रोसेस होणार नाही. म्हणजे ग्लायकोलिसिस मधल्या NADH2 मुळे 2 ATP तयार होणार. आणि जो क्रेब्स सायकल मधला FADH2 आहे तो पण इथूनच एंटर करणार, ग्लायकोलिसिस मधल्या NADH2 सोबत एंटर करणार, आणि तो पण एका एका सिस्टीम मध्ये 2 ATP तयार करणार. तर आपल्याला काय कळालं आहे आतापर्यंत, 1 NADH2 produces 3 ATP and 1 FADH2 2 ATP. आणि आता काय, अजून एक NADH2 होता, कुठला, ग्लायकोलिसिस मधला, तो 2च ATP तयार करणार, हे लक्षात ठेवा.
हा शेवटचा NADH2 कुठला आहे? ग्लायकोलिसिस मधला. ग्लायकोलिसिस मधला NADH2 आहे म्हणून तो 2च ATP प्रोड्यूस करणार. तर आता टोटल रेस्पिरेशन मध्ये 38 ATP जनरेट होतात. किती? टोटल 38 ATP. टोटल 38 ATP जनरेट होतात. आणि ग्लायकोलिसिस मध्ये 2 ATP पहिल्यांदा यूज झाले होते फॉस्फोरायलेशन रिएक्शन मध्ये. तर ते -2 इक्वल टू 36 ATP. टोटल 36 ATP तयार होतात रेस्पिरेशन मध्ये. तर आपण पाहूया हे 38 ATP नेमके कसे तयार होतात ते बघूया आपण. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम मधून आणि पूर्ण रेस्पिरेशन मध्ये किती ATP तयार होतात. तर मी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम शिकवताना काय सांगितलं? 38 ATP प्रोड्यूस होतात. तर त्या कशा प्रकारे होतात ते पाहूया. म्हणजे हे ATP चं काय समजा बॅलन्स शीट आहे, कशा प्रकारे तयार होतात ते आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम मध्ये बघितलं. तर आपल्याला काय माहिती आहे? एका NADH2 पासून 3 ATP बनतात, एका FADH2 पासून 2 ATP बनतात. आणि हा ग्लायकोलिसिस मधला NADH2 आहे, त्याच्यामुळे त्याच्यापासून पण 2 ATP तयार होणार. आता पहिल्यांदा ग्लायकोलिसिस शिकवताना तुम्हाला सांगितलं 4 ATP तयार होतात. पण ग्लायकोलिसिस मध्ये काय 2 ATP यूज झाले होते, म्हणून ग्लायकोलिसिस पूर्ण धरून एकूण तयार किती झाले? 2 ATP. पण आपण इथं काय घेतलंय? तयार झालेलेच फक्त घेतले. किती झाले? 4 ATP तयार झाले. आणि क्रेब सायकल मध्ये हे कुठले 2 ATP आहेत? क्रेब सायकल मध्ये कुठले 2 ATP आहेत? हे सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन मधले 2 ATP आहेत. हे क्रेब सायकल मध्ये 2 ATP तयार होतात. असे मिळून हे 6 ATP आपल्याला डायरेक्टली मिळत आहेत. सबस्ट्रेट लेवलचे हे 6 ATP आहेत. आता जे NADH2 आणि FADH2 तयार झालेले होते त्यापासून किती आणि कसे ATP तयार होतात? पायरुव्हिक ऍसिडचं रूपांतर ऍसिटिल कोएन्झाइम मध्ये करताना 1 NADH2 तयार झाला होता. आणि क्रेब सायकल मध्ये 3 NADH2 तयार झाले होते 3 ठिकाणी. तर हे दोन्ही मिळून किती NADH2 झाले? 4 NADH2 झाले. मग 1 NADH2 3 ATP तयार करतो, तर 4 NADH2 12 ATP तयार करणार. हे झाले 12 ATP. क्रेब सायकल मध्ये FADH2 1 तयार झाला होता, 1 FADH2 2 ATP तयार करणार. ग्लायकोलिसिस मध्ये 1 NADH2 तयार झाला होता, ग्लायकोलिसिस मध्ये NADH2 2 ATP तयार करणार. इथं किती ATP झाले? 12, 2 14 आणि 2 16 ATP झाले. 16. पण आपण हे एवढं जे बघितलं इथून एवढं खालच्या बॉक्स मधलं, ते एका पायरुव्हिक ऍसिड मॉलिक्यूल पासून 16 ATP मिळायला लागले आपल्याला. तर एका ग्लुकोज पासून आपल्याला ग्लायकोलिसिस मध्ये 2 पायरुव्हिक ऍसिड मॉलिक्यूल मिळाले होते, 2. मग या 16 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं. पूर्ण ATP झाले 32 ATP. आणि 32 ATP कोणते झाले? NADH2 FADH2 चे झाले. सबस्ट्रेट लेवलचे ATP 6 ATP प्लस 6 ATP. पूर्ण किती झाले? 38 ATP. तर आता तुम्हाला समजलं असेल हे 38 ATP कुठून आले. आणि नेट गेन ऑफ ATP इन रेस्पिरेशन, तर ते पहिल्यांदा ग्लायकोलिसिस मध्ये जे 2 ATP यूज झाले होते ते 38 मधून मायनस करा, तुम्हाला ATP ची संख्या मिळून जाईल. किती? 38 - 2 36 ATP. एम्फिबोलिक पाथवे. रेस्पिरेशन काय? समजा रेस्पिरेशन एखाद्या मॉलिक्यूल पासून मॉलिक्यूल ब्रेक करून किंवा त्याचं ऑक्सिडेशन करून एनर्जी मिळवणं म्हणजे रेस्पिरेशन आहे. तर आपण एक मॉलिक्यूल ब्रेक करतोय म्हणजे त्याचं कॅटाबॉलिझम करतोय, म्हणजे त्याला ब्रेक करून त्याच्यापासून एनर्जी मिळवतोय. तर मेन काय असतं? कार्बोहायड्रेटचं ग्लुकोज मध्येच रूपांतर झालं पाहिजे आणि ग्लुकोजचं पुढं काय होतं? आपल्याला ग्लुकोज पासून एनर्जी मिळते. तर काय? ग्लुकोज हे ग्लायकोलिसिस प्रोसेस आहे. ग्लायकोलिसिस प्रोसेस मधले डायहायड्रोक्सी ऍसिटोन फॉस्फेट आणि 3PG अल्डिहाइड पर्यंत आपण इथं लिहिलेलं आहे. अल्डिहाइडचं रूपांतर कशात होतं? पायरुव्हिक ऍसिड. सगळ्यात ग्लायकोलिसिसचा एंड प्रोडक्ट काय? पायरुव्हिक ऍसिड. पायरुव्हिक ऍसिडचं काय होतं? ऍसिटिल कोएन्झाइम सोबत मिक्स होतो आणि ते क्रेब सायकल मध्ये एंटर होतं आणि वॉटर आणि कार्बन डायऑक्साइड रिलीज होतं आणि क्रेब सायकल मधून पण एनर्जी मिळते. पण फक्त कार्बोहायड्रेटच आहेत का आपल्याला रेस्पिरेटरी सबस्ट्रेट म्हणून? तर मी सांगितलं होतं फॅट्स अँड प्रोटीन्स आर ऑल्सो रेस्पिरेटरी सबस्ट्रेट. तर फॅट्स जे असतात
त्याचं रूपांतर फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल मध्ये होतं. तर तुम्हाला काय वाटतं, फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल हे डायरेक्टली त्यांच्यापासून एनर्जी मिळवता येते का? नाही. तर ग्लिसरॉलचं रूपांतर होतं डायहायड्रॉक्सी ऍसिटोन फॉस्फेट DHAP मध्ये. DHAP चं इक्विलिब्रियम असतं अल्डिहाइड सोबत 3PgAl सोबत आणि फॅटी ऍसिड जो असतो त्याचं रूपांतर कशात होतं? ऍसिटिल कोएन्झाइम A मध्ये होतं आणि तो क्रेब्स सायकल मध्ये एंटर होतो. प्रोटीनचं काय होतं? आता प्रोटीन ब्रेकडाऊन झाल्यावर त्याचे काय होतात? अमायनो ऍसिड. प्रोटीन ब्रेकडाऊन होऊन ते अमायनो ऍसिड तयार होतात आणि अमायनो ऍसिड क्रेब्स सायकलच्या काही स्टेप मध्ये डायरेक्टली जाऊ शकतात किंवा अमायनो ऍसिडचं रूपांतर पायरुव्हिक ऍसिड मध्ये ऍट लास्ट होतं आणि पायरुव्हिक ऍसिड क्रेब्स सायकल मध्ये एंटर होतो. तर या पाथवेला अँफिबोलिक पाथवे काय म्हणतात? जेव्हा प्रोटीन आणि फॅट्स किंवा प्रोटीन आणि फॅट्स जे रूपांतर डायहायड्रॉक्सी ऍसिटोन फॉस्फेट, पायरुव्हिक ऍसिड, ऍसिटिल कोएन्झाइम A यामध्ये होतं. जर समजा प्रोटीन कमी पडले बॉडीमध्ये, समजा जर प्रोटीन कमी पडले तर पायरुव्हिक ऍसिडचं रूपांतर प्रोटीन मध्ये होऊ शकतं किंवा फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल पण वापस असे अॅनाबॉलिक्स कॅटाबॉलिकच्या विरुद्ध सिंथेसिस होऊ शकतं. त्यालाच म्हणतात अॅनाबॉलिझम. कॅटाबॉलिझम अँड अॅनाबॉलिझम हे दोन वेगवेगळ्या विरुद्ध कन्सेप्ट आहेत. रेस्पिरेशन मध्ये कॅटाबॉलिझम पण होतं, अॅनाबॉलिझम पण होतं, त्याच्यामुळे त्याला म्हणतात अँफिबोलिक पाथवे. रेस्पिरेशनच्या शेवटी एक छोटीशी कन्सेप्ट आहे, कोणती? रेस्पिरेटरी कोशंट. आपल्याला माहिती आहे की रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजन कंझ्युम होतो आणि CO2 इव्हॉल्व होतो. तर रेस्पिरेटरी कोशंट म्हणजे काय? त्यालाच म्हणतात रेस्पिरेटरी रेशो RR किंवा RQ. रेस्पिरेटरी कोशंट व्हॉल्यूम ऑफ CO2 इव्हॉल्व्ड डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन कंझ्युम्ड. हा फॉर्म्युला आहे ऑक्सिजनचा. समजा कार्बोहायड्रेट जर आपण सबस्ट्रेट घेतला तर त्याचा रेस्पिरेटरी कोशंट काय असणार? 1 असणार, कारण की जितका CO2 इव्हॉल्व होतो तितकेच ऑक्सिजन कंझ्युम होतात. एक्झाम्पल पहा, C6H12O6 ग्लुकोज घेतला, त्याचं 6 ऑक्सिजन लागणार आणि 6 कार्बन डायऑक्साइड रिलीज होणार. तर RQ इक्वल टू कार्बन डायऑक्साइड इव्हॉल्व, किती इव्हॉल्व झाले? 6 डिवायडेड बाय ऑक्सिजन कंझ्युम्ड. किती कंझ्युम झाले ते ऑक्सिजन? 6. 6/6 1. देअरफॉर कार्बोहायड्रेटचा RQ रेस्पिरेटरी कोशंट हा 1 आहे. फॅट्स साठी काय असतं? आता फॅट्स समजा सबस्ट्रेट म्हणून वापरलं तर त्याचा रेस्पिरेटरी कोशंट हा लेस दॅन 1 असणार. ते कसं? आता पहा, इथे एक एक्झाम्पल घेतलंय, ट्रायपाल्मिटिक ऍसिड. हे काय? ट्रायपाल्मिटिक ऍसिड हे फॅट आहे. C51H98O6. त्याला किती ऑक्सिजन लागणार? 145 ऑक्सिजन लागणार आणि 102 CO2 रिलीज होणार, इव्हॉल्व होणार. तर CO2 इव्हॉल्व 102 डिवायडेड बाय ऑक्सिजन कंझ्युम्ड 145. तर रेस्पिरेटरी कोशंट काय आला? 0.7. त्याच्यामुळे 0.7 लेस दॅन 1. फॅटचा लेस दॅन 1 असतो रेस्पिरेटरी कोशंट. आणि समजा प्रोटीन जर यूज केले रेस्पिरेटरी सबस्ट्रेट म्हणून यूज केले तर त्याचा रेस्पिरेटरी कोशंट हा प्रोटीनचा 0.9 असतो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपला रेस्पिरेशन चॅप्टर संपत आहे.